नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आषाढमध्ये बिर्ला मंदिरला. बिर्ला मंदिरला 2 गेट आहे. एक इकडून येतो उल्हासनगर 1, 2, 3 वरून 4 नंबरवरून गेट येतो आणि इकडे एक गेट आहे तो शहाडवरून रेल्वे स्टेशन पण गेट येतो. नगर कल्याण हायवेला गेट आहे आणि बिर्ला मंदिर शहाडमध्ये येतं. आपण याला एक्सप्लोअर करू. त्यांचा मसाला संपलेली आहे आणि हा आपला शेवटचा पीस आहे जो आपण खात आहे. हा बघू शकता, हा रोड आहे शहाड रेल्वे स्टेशन इकडं आणि हा नगर कल्याण हायवे रोड लागतो. नगर कल्याण हायवे रोडपासून फक्त स्टेशनपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्ही चालत पण येऊ शकता, रिक्षाने पण 10 रुपये तिथे सोडू शकता खाली. आणि तिथून वरती आले इकडे बिर्ला मंदिर लागतं. इथून वरती दादा रोड आहे, इकडे बसायला वगैरे जागा आहे. आणि इकडे पुढे समोर उल्हासनगर 1, 2, 3चा नंबर आहे, गेट आहे. आणि आतमध्ये जायला पण इकडे बगीचा वगैरे आहे. बघू शकता इथं शॉर्ट वगैरे घालण्यात मनाई आहे. तुम्ही शॉर्ट वगैरे घालून येऊ नका. शॉर्ट वगैरे ड्रेस घालण्यात मनाई आहे. इथे आधी मोबाईल घ्यायचे, टाईम वगैरे पण लावलेला आहे आणि इथं शॉर्ट वगैरे घालून नाही यायचं तसं लिहिलेलं पण आहे. तर आपण आलेलो आहे वरती आणि इथे इथून एकदम भारी व्ह्यू दिसतो वगैरे. बघू शकता वाईट आधी मोबाईल जप्त करायचे. मोबाईलला वरती यायला परमिशन नव्हती, पण आत्ता दिवाळीपासून तर स्टार्ट झालं. 2024ची दिवाळी होती तेव्हापासून मोबाईलवरती येऊन जातात ते. इथे पाणी प्यायला वगैरे जागा आहे, हात पण धुवू नका तुम्ही. पाणी पिण्याचे पाणी आणि साईडला हातपाय धुण्याचे पाणी आहे. तिथे बघू शकता पूर्ण नाव वगैरे पण लिहिलं आहे. मल्टी बिर्ला पूर्ण दाखवू शकते इथे पण. आणि वरती पण त्यांची मूर्ती वगैरे चप्पल वगैरे काढायला जागा आहे. आतमध्ये पण जाऊ शकता. पैसे वगैरे कोण घेत नाही. तुम्ही तुमच्या मनाने लागले तर 5,000 रुपये देऊ शकता. ह्या साईडला पिण्याचे पाणी वगैरे, इथं तोंड वगैरे धुवू नका. बरेचसे लोक येतात इथं तोंड वगैरे धुतात. साईडला हाय हात पाय धुण्यासाठी पाणी वगैरे लिहिले, इथं तोंड धुवा तुम्ही. पिण्याचे पाण्याची इथं तोंड वगैरे धुवू नका. बघू शकता इथून एंट्री आतमध्ये जायला जागा आहे आणि फुल कोरीव काम केलेलं आहे मंदिरावर. नक्षी वगैरे काढलेली खूप. आतमध्ये पण खूप नक्षी तुम्हाला दाखवतो. चला. पुढे डिझाईन आहे, याच्या कमानीला सुद्धा डिझाईन आहे. आणि याच्या समोरच एकदम समोर स्ट्रेट ज्यांनी बिर्लामध्ये स्थापना वगैरे केली आहे त्यांची पुतळा वगैरे आहे. आणि त्यांच्या समोरच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वगैरे दिसते. आणि 5 दरवाजे तर स्ट्रेट लाईन मध्येच मूर्ती वगैरे डिझाईन वगैरे बनवलेली. फुल डिझाईन केले मंदिरावरती, फुल काम केले. तर तुम्हाला आतमध्ये दाखवतो आणि डिझाईन पण बघा. बघू शकता राईट साईडचा पहिला दरवाजा आहे आणि हा दुसरा दरवाजा आहे. तर पहिल्या दरवाजासमोरच मूर्ती आहे भवानी देवीची. हे बघा समोर बघू शकता एकदम स्ट्रेट लाईन मध्ये मूर्ती आहे आणि हा दुसरा दरवाजा आहे. परत हा मेन दरवाजा आहे, एकदम मेन दरवाजा. आणि याच्या समोरच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, इथे नाव पण आहे आणि समोरच आहे. आतून पण एकदम मस्त कोरीव काम केले. दरवाजाच्या खाली पण वरती पण. बाहेर एकदम मस्त थंडगार जागा आहे बसायसाठी. परत हा मेन दरवाजा आहे आणि हा लास्ट 5वा दरवाजा आहे. आणि इथे लक्ष्मीनारायणची मूर्ती आहे समोरच. आणि साईडला असंच बसायला एकदम जागा आहे, निवांत बसू शकता. साईडला पण दगड सावली वगैरे त्यात बसायला जागा आहे. आणि अशीच जागा दोन्ही साईडनी पण उतरायला आहे. आपल्या मंदिराच्या आतमधून बाहेर निघायला जागा अशी दोन्ही साईडनी.
एकदम सावली आहे, बसायला थंडगार वातावरण आहे. इथे बघू शकता गीता उपदेश आहे आणि त्या राईट साईडलाच भारत लेखांची जी डिझाईन आहे ती पण बनवलेली आहे. कोरीव काम केले सगळं मस्त. आणि त्या ठिकाणी बुद्ध उपदेश आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराजांची पण डिझाईन वगैरे बनवलेली आहे इथं. गीता उपदेश आहे आणि इथं आणि रामायण पठण पण आहे. आणि समोरच इथे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आषाढी एकादशीला एकदम गर्दी होती तिथं. आपण थोडंसं लेट झालो. आषाढी एकादशीला व्हिडिओ शूट करायला पाहिजे होता. आतमध्ये पण येऊन बसू शकता. इथे सतरंजी वगैरे टाकलेली बसायला आणि एकदम शांत सायलेंट वातावरण आहे. बाहेर पण बसायला जागा आहे, बाहेर पण बसू शकता. आता बघू शकता हे राईट साईडचा एक गेट आहे. बाहेर जायला 2 गेट आहेत. दोन्ही साईडने सेम जागा आहे. तिकडून एक गेट आणि तिकडून एक गेट आहे. बाहेर जायला एकदम भारी पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत. साईडनी नंदी बैल वगैरे बनवलेले आहे आणि साईडनी पण डिझाईन आहे, फुल डिझाईन आहे, फुल मंदिरा डिझाईन आहे. आणि त्या साईडनी पण जागा आहे. आपण त्या साईडनी जाऊन मागून मंदिर एक्सप्लोर करू. दरवाजा आहे, इथून बाहेर यायला जागा आहे, इथूनच बाहेर यायचं आणि तिकडून पण येऊ शकता. पण इकडून गेलं तर तुम्ही मागून मंदिर बघू शकता पुरं. आणि इकडून जायचं आणि तिकडून साईडने येऊ शकता आतमध्ये परत. चल आपण मागे जाऊ. बघू शकता कोरीव काम वगैरे केलेले आहे आणि फुल मंदिराला डिझाईन आहे, फुल डिझाईन वगैरे. साईडने बसायला वगैरे जागा आहे. सध्या पावसामुळे वल्ल वगैरे झाले त्यामुळे बसायला देत नाही, तर वॉचमॅन वगैरे ओरडताय. पण तुम्ही बसू शकता उन्हाळ्याच्या हिवाळ्याच्या आधी, तर बसायला जागा एकदम मस्त. लहान मुलं फॅमिली वगैरे कोण पण येऊ शकता तुम्ही. चला मागून बघू आपण. बघू शकता 1 2 3 ते 4 असे कप्पे वरती आणि फुल डिझाईन 3 टाईपमध्ये मंदिर बनलेले आहे. 3 साईड दिसत आहे आणि फुल डिझाईन आहे, फुल कोरीव काम केलेलं आहे मंदिरावरती. वरती तिथे बघू शकता अशी वेगळी जागा आहे. जरा आतमधून ग्राउंड वगैरे सारखं असेल आणि तिथे जागा आहे, माहीत नाही एवढं, पण जागा वाटते आहे. पण वगैरे लावली आतून पण दाखवली तुम्हाला. ह्या मंदिराची एक खासियत आहे, मागून जर आपण 1 रुपयाचा 2 रुपयाचा जर शिक्का वरती फेकला आणि तो जर राहिला वरती राहायला पाहिजे आणि तुम्ही जे काही मागसान ते पूर्ण होत असं जर अशी एक खासियत आहे मंदिराची. हे आपण मंदिराच्या राईट साईडने आलो आहे आणि तो जो गेट होता राईट साईडचा तो इथे. इथून यायला जागा आहे बाहेर आणि आतून आपण त्या साईडने आलो आहे. म्हणजे तुम्ही त्या साईडने आला तर इकडून फिरू शकता. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर एक्सप्लोर केलं आहे पुढे आणि खाली जे ग्राउंड वगैरे येते ते पण दाखवू तुम्हाला. आणि त्या साईडला एक राम मंदिरचं पण आहे, राम मंदिरचं पण देऊळ आहे. आणि ह्या
साईडला पण एक ग्राउंड वगैरे पण ते जाऊन देत नाही सध्या थोड्या दिवसासाठी बंद केले. आणि मूवीची पण शूटिंग झाली, पिक्चर वगैरेची शूटिंग झाली, जसं की तेरे नाम. पण खूप सारे मूवी तिथे शूटिंग झाली आहे, पण आपल्याला एकच माहिती तेरे नाम वगैरे, तेरे नाम मूवीची शूटिंग वगैरे झाली. बाकी बघू शकता आतमध्ये डिझाईन वगैरे तुम्हाला सगळं दाखवलेले. आणि भेटूया आपण खाली पण थोडंसं दाखवू, बगीचा वगैरे दाखवू. मंदिरापासून आपण खायला आलो आहे आणि ह्या साईड आतमध्ये गार्डन आहे. ते गार्डन सकाळी 7 ते 10 उघडतं आणि रात्री 4च्या नंतर उघडतं. त्यामुळे जर तुम्ही दुपारी येत असाल तर 4च्या नंतर या. गार्डनसाठी जर येत असाल तर 4च्या नंतर या. तसं मंदिर सकाळी चालू असतं 7 ते 8 नंतर मंदिर चालू होतं आणि रात्री 8-9 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं. मंदिरापासून आपण खायला आलो आहे. तर इकडे बघू शकता, इकडे ना ग्राउंड वगैरे, बगीचा वगैरे आणि तिथे बसायला वगैरे पण जागा आहे. आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे आणि बसायला पण जागा आहे, एकदम मस्त जागा आहे. तुम्ही येऊ शकता, कोणी फ्रेंड वगैरे फॅमिली वगैरे पण घेऊन येऊ शकता. धन्यवाद, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.